हॅलो माय ब्युटिफुल पीपल, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. युनिव्हर्सलला माय टर रीडिंग आणि माय हिलिंग सेंटरमध्ये हीच प्रार्थना आहे की जे माझे व्ह्युअर्स आहे, जे माझे लवली फ्रेंड्स आहेत, त्यांचा आजचा जो दिवस आहे अतिशय चांगला आणि शुभसूचक असा बातम्या घेऊन येणारा जाऊ दे. तर आजची आपण टुडेज एनर्जी काढलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला जे दिसून यायला आलेले ते हे आहे की टू ऑफ पेंटिकलची एनर्जी हे सांगायला लागली की कदाचित असं होऊ शकते की आपण फायनान्शियल काहीतरी आपले प्रॉब्लेम चाललेले आहेत, देण्याघेण्याचा काहीतरी विषय चाललेला आहे. तर इथे आपल्याला हे सांगायला आलेलं आहे काहीतरी आज मनी रिलेटेड आपल्याला रिलीफ मिळणार आहे. जस्टिसची एनर्जी पण आपल्याला हे सांगायला आली की काय कोर्ट इश्यू वगैरे काय जर चाललेले असतील तर साधारणपणे आपल्याला फेवरेबल काही आपण जे ऐकण्यासाठी उत्सुक आहात त्या रिलेटेड आपल्याला काहीतरी गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही गोष्टी तर दिसून यायला आलेली आहे. फोर ऑफ पॅन्ट्स अँड द हेरोपेंटची एनर्जी आपल्याला हे सांगायला आलेली की कदाचित आपण लग्नाचं काय तुमची एनर्जी इथे निघालेली आहे. कोणाला प्रपोजल केलेला असेल किंवा लव रिलेशनशिपमध्ये जर असाल तर किंवा बिझनेस रिलेटेड काय तुमच्या गोष्टी चालल्या असतील, कोणाबरोबर तुमचं बोलणं चालले असतील, फायनान्सबरोबर आपलं काय बोलणं चाललेलं असेल तर इथं आपल्याला ही पण गुड न्यूज मिळण्याची इथे शक्यता दिसायला आलेली आहे. जी गोष्ट तुम्ही बरेच दिवसापासून वेटिंगमध्ये होता आणि ती ऐकण्यासाठी तुम्ही आतुर आणि उत्सुक झालेला होता, तर आज आपल्याला कदाचित ही गोष्ट आपल्याला शुभ संकेत, शुभ सूचना अशा पद्धतीची घेऊन यायला आहे. नाईन ऑफ वँड्स आणि फोर ऑफ सॉर्ड्स आपल्याला हेच सांगायला आलेलं आहे की बरेच दिवस झालं ज्या गोष्टीची तुमचं प्रतीक्षा चाललेला होता, तुम्ही अतिशय टेन्शनमध्ये होता, प्रेशरमध्ये होता, अतिशय आपला भार इथं वाढलेला होता, जे आपण एन्झायटीच्या स्वरूपामध्ये पण चाललेला होता, निद्रानाशच्या स्वरूपामध्ये टेन ऑफ वँडची मला एनर्जी ते निघून आलेली आहे. ती हे सांगायला आलेली आहे की जे एक तुमचं टेन्शन चाललेलं होतं बऱ्याच दिवसापासून, तर आज कुठे ना कुठे तर आज हे टेन्शन आपलं रिलीफ मिळणारं काहीतरी शुभ समाचार मिळण्याची आपल्याला गोष्ट सांगायला आलेली आहे. किंग ऑफ सॉल्ट पण हे सांगायला आलेलं आहे की कदाचित आपण जॉब रिलेटेड किंवा इंटरव्ह्यू रिलेटेड जर कुठं जाणार असाल तर इथं अतिशय कॉन्फिडेंटली तुम्ही ते जावा पुढे. आपल्याला किंग ऑफ सॉल्टची एनर्जी हे सांगायला आलेलं आहे. आत्मविश्वासपूर्ण तुम्ही जो इंटरव्ह्यू देणार आहात किंवा जॉबसाठी चाललेले आहात किंवा ज्या लोकांना तुम्ही भेटणार आहे आणि अतिशय महत्त्वाची मीटिंग आहे, तर इथे आपल्याला सक्सेसच्या दृष्टिकोनातून किंग ऑफ सॉर्ट्स आणि फोर ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली आहे. स्ट्रेंजची एनर्जी पण आपल्याला हे सांगायला आलेलं आहे की तुमचा आत्मविश्वास जबरदस्त आहे, फक्त तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही कामासाठी बाहेर पडा, तर खूप सारी कामं तुम्हाला फेवरेबल अशी होणार आहेत. फॅमिली लाईफमध्ये सुद्धा काही वादविवाद काही चाललेले असतील आणि त्यासाठी आपण टेन्शनमध्ये गेलेला होता बऱ्याच दिवसापासून, जस्टिस इश्यू काही ते चाललेला होता, लिगल इश्यू काही ते चाललेला होता, तर आज पण आपल्याला तो रिलीफ मिळणार आहे. तर आपली जी एनर्जी होती ती अशा पद्धतीची आज निघून आलेली आहे. बरीच कामं जी तुमची पेंडिंग पडलेली होती आणि पुढे सरकत नव्हती, तर आज त्या रिलेटेड आपल्याला काहीतरी शुभ संकेत, शुभ सूचना, गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि आज आपला आत्मविश्वास पूर्ण भरलेला असणार आहे. आणि त्यासाठी आपण युनिव्हर्सलचे गॉडचे सुद्धा अतिशय आभार मानणार आहात, कारण लटकलेली जी तुमची प्रलंबित कामं जी होती, फायनान्स रिलेटेड असेल, मॅरेज रिलेटेड असेल, जॉब रिलेटेड असेल, तर आजची आपली एनर्जी जी आलेली आहे अतिशय सुंदर आणि चांगली आलेली आहे. तर टेन्शन घेऊ नका, प्रेशरमध्ये राहू नका आणि आत्मविश्वासपूर्ण पुढे चला. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला जेवढ्या गोष्टी रिझोनेट होतात तेवढ्या घ्या, बाकीच्या सोडून द्या.